ठाणे जिल्ह्यातील सेल्फ फायनान्स शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे। आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रयत्नांमुळे आता या शाळांमधील कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प दरात मेडिक्लेम आणि अपघाती विम्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। या निर्णयामुळे अनेक शिक्षकांना भविष्यातील आरोग्य आणि आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळणार असल्याने शिक्षक वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात ठाणे जिल्ह्यातील सेल्फ फायनान्स इंग्रजी माध्यम तसेच इतर माध्यमांच्या शाळांचे प्रमुख, मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांची एक महत्त्वाची सहविचार सभा अंबरनाथ येथील धर्मवीर आनंद दिघे साहेब नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आली होती। शिक्षण विभाग ठाणे तसेच संस्थाचालक व मुख्याध्यापक संघ यांच्या वतीने ही बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले। सभेमध्ये विद्यार्थी सुरक्षा, परिवहन समितीची अंमलबजावणी, आरटीई प्रवेश प्रक्रिया, आरटीई प्रतिपूर्ती, आरटीई पुनर्मान्यता, यू-डायस प्लस माहिती अद्ययावत ठेवणे, शाळांमध्ये इको क्लब स्थापन करणे तसेच आधार अपार प्रणाली यांसारख्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। मात्र या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ फायनान्स शाळांतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आरोग्य आणि विमा योजना हा ठरला। कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान अनेक शिक्षकांनी आपल्या अडचणी मांडल्या होत्या। सेल्फ फायनान्स शाळांमध्ये अनेक शिक्षकांना अत्यंत कमी पगारावर काम करावे लागते। त्यामुळे घर खर्च, मुलांचे शिक्षण, घर भाडे आणि दैनंदिन गरजा भागवताना त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो। विशेषतः अचानक उद्भवलेल्या आजारपण किंवा अपघाताच्या परिस्थितीत त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवते। याच समस्येची दखल घेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निवडणुकीदरम्यान शिक्षकांना आश्वासन दिले होते की सेल्फ फायनान्स शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आणि विम्याची योजना सुरू केली जाईल। आता त्या आश्वासनाची प्रत्यक्षात पूर्तता झाल्याचे दिसून येत आहे। या योजनेनुसार शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्याने वर्षाला फक्त 2680 रुपये भरल्यास त्याला 3 लाख रुपयांपर्यंत मेडिक्लेम सुविधा मिळणार आहे। यात ऑपरेशन, रुग्णालयातील उपचार तसेच डॉक्टर तपासणी, ब्लड टेस्ट आणि इतर वैद्यकीय खर्चासाठीही रिएम्बर्समेंट मिळणार आहे। विशेष म्हणजे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक अशा सर्व प्रकारच्या उपचारांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे। यासोबतच वर्षाला केवळ 580 रुपये भरल्यास तब्बल 45 लाख रुपयांचा अपघाती विमा देखील मिळणार आहे। या योजनेत इन्शुरन्स कंपनीकडून 30 लाख आणि HDFC बँकेकडून 15 लाख अशी एकूण 45 लाखांची सुरक्षा उपलब्ध होणार आहे। ही सुविधा मिळवण्यासाठी संबंधित शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे पगार खाते HDFC बँकेत असणे आवश्यक आहे। या संदर्भात आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि HDFC बँक यांच्यामध्ये करार देखील करण्यात आला आहे। या उपक्रमामुळे सेल्फ फायनान्स शाळांमध्ये काम करणाऱ्या हजारो शिक्षकांना आरोग्य आणि आर्थिक सुरक्षिततेची मोठी मदत मिळणार आहे। त्यामुळे शिक्षक वर्गातून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या या प्रयत्नांचे स्वागत करण्यात येत आहे आणि अनेकांनी याला शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल असेही म्हटले आहे।